नमस्कार. अध्याय 15. विचारसूत्र 7. आपल्यातील सर्वोच्च शक्यता प्रकट होण्यासाठी आपले भाव, विचार, वाणी आणि क्रिया यांच्यात एकरूपता आणा. आपले जसे विचार आणि भाव असतात तसेच उच्चारही होतात, मग तसंच आचरणही होतं. विचार आणि भाव जर नकारात्मक असतील तर उच्चार आणि आचरणही नकारात्मक होईल. मग जसं आपलं आचरण असेल तसंच आपल्याला कर्मफळ मिळेल. एखादा माणूस कुकर्म करूनही वर म्हणत असेल, मला याचं फळ नकोय, तर असं कधी होऊ शकतं का? आचरण ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणेच फळ मिळणार ना. पण जर खरंच आपल्याला वाईट फळ नको असेल तर नक्कीच आचरण बदलावं लागेल. आचरण बदलायचं असेल तर उच्चार बदलावे लागतील, आणि उच्चार बदलायचे असतील तर विचार निश्चितच बदलावे लागणार. चेतना आपल्या विचारांचा स्रोत असून निर्माण विचारांमध्ये होत असतं, ज्यात भावनेचं बळ सामावलेलं असतं. तिचा परिणाम वाणीवर होऊन त्याचं फळ प्रकट रूपात दिसतं. चैतन्य, निर्माण, बळ, परिणाम आणि फळ या 5 गोष्टी आपण समजून घेऊया. आता या सर्व एकमेकांशी संलग्न आहेत, मात्र यांचा योग्य उपयोग करण्यासाठी 7वं सूत्र समजणं गरजेचं आहे. आपल्याला आयुष्यात जे हवंय ते लवकर प्रकट होण्यासाठी आपले भाव, विचार, वाणी आणि क्रिया यांच्यात एकरूपता आणा. आता प्रश्न हा निर्माण होतो, ही एकरूपता कशी यावी? याचं उत्तर आहे, सजग राहून भाव, विचार, वाणी आणि क्रियेत एकरूपता आणली जाऊ शकते. विचारांविषयी सजग राहा. विचार नियमांनुसार प्रत्येक वस्तूची निर्मिती 2 वेळा होते, म्हणून मनात चाललेल्या प्रत्येक विचाराविषयी सजग राहा. सकारात्मक विचार पुन्हा पुन्हा उच्चारल्याने ती मनोकल्पना सहजपणे प्रत्यक्षात साकारते. विचारांच्या नियमासोबत जर अचेतन मनाची शक्ती जोडली तर हा नियम तुमच्या जीवनात चमत्कार घडवू शकतो. त्याचप्रमाणे अंतर्मनाच्याही काही शक्ती आहेत. रात्री जर तुम्ही उद्या सकाळी मला 6 वाजता उठायचं आहे असा विचार करून झोपलात तर अचेतन मनाचं गजररूपी घड्याळ बरोबर 6 वाजता तुम्हाला जागं करेल. कित्येकदा अगदी 6 वाजताच तुम्हाला जाग आल्याचं जाणवेल. असं का होतं यावर कधी तुम्ही विचार केलाय? हे तुमच्या अंतर्मनाचं कार्य आहे, आणि त्याला तुम्ही जो आदेश देता तो ते पूर्ण करतं. खरं तर बऱ्याच वेळा तुम्हाला स्वतःलाच माहीत नसतं तुम्ही त्याला काय आदेश दिलाय. गेल्या शतकात एका मोठ्या रहस्याचा उलगडा झाला. तो म्हणजे आपल्या अंतर्मनाला चेष्टा किंवा गंमत केलेली समजत नाही. ते तुमची प्रत्येक गोष्ट एखाद्या आज्ञाधारक मुलाप्रमाणे खरं मानतं. समजा तुमच्या एखाद्या कामात गडबड झाली तर तुम्ही स्वतःलाच दोष देत म्हणता, मी इतका मूर्ख कसा असू शकतो. त्यावेळी तुम्हाला ही गोष्ट अंतर्मनाला सांगून अनर्थ केलेला आहे हे माहीत नसतं, कारण त्यानंतर अंतर्मन प्रत्येक गोष्ट अशी काही समोर आणतं ज्यामुळे तुम्ही खरोखरच मूर्ख आहात हे सिद्ध होतं. शिवाय तुम्ही मूर्ख आहात या गोष्टीवर ते विश्वासही ठेवू लागतं. त्यानंतर तुमचं अंतर्मन तुमच्या माध्यमातून अशी काही कामं करून घेतं ज्यामुळे तुम्ही खरोखरच मूर्ख सिद्ध होता. हीच अचेतन मनाची शक्ती असून विचार आणि कल्पनेचीही शक्ती आहे. भावनेविषयी सजग राहा. विश्वास ठेवा, प्रत्येक समस्येचं निराकरण आहे, आणि तेही आपल्याच अंतरंगात. आपल्याजवळ प्रत्येक गोष्ट बदलण्याची शक्ती आहे. हा विश्वास बाळगून सकारात्मक परिणामांची अपेक्षा करून आपल्या यशावर विश्वास ठेवा. असं केल्याने नियती सक्रिय होऊन आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यास सहाय्यक ठरते. उत्तम परिणामांची अपेक्षा कराल तर तसेच परिणाम मिळतील. आधीच नकारात्मक परिणामांचा विचार करून निराशावादी बनू नका. अनिष्ट परिणामांऐवजी शुभ, चांगल्या गोष्टींची अपेक्षा करा. आपल्यात जर श्रद्धा, आशा आणि विचार नियमांचं ज्ञान असेल तर सर्व काही शक्य आहे. तो आनंद जेव्हा तुम्ही अनुभवता तेव्हा चुंबक बनता, आणि अंतिम परिणाम अधिक वेगानं तुमच्याकडे आकर्षित होतो. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे, पण लोक नेमकं इथेच दुर्लक्ष करतात. तुम्ही तुमच्या अंतर्मनाला मला चांगल्या नोकरीची गरज आहे, यासाठी मदत कर असं जरी सांगितलं तरी अंतर्मनापर्यंत हा संदेश पोहोचतो.
यात तुम्हाला काय हवंय हे महत्त्वाचं आहे. कोठे पोहोचायचंय ते ठरवा, रस्ता ठरवू नका. ध्येय ठरवा, ते मिळवण्याची रीत ठरवू नका. अंतिम उद्दिष्ट ठरवा आणि बाकी सगळं अंतर्मनावर सोपवा. आपली इच्छा अंतर्मनापर्यंत पोहोचवायची आहे. बस एवढंच काम तुम्हाला करायचं आहे. जितक्या प्रबळतेनं तुम्ही हे कराल तेवढं चांगलं आहे. अंतिम परिणाम कोणत्या माध्यमातून मिळतील अथवा कोणती व्यक्ती तुम्हाला सहाय्य करेल हे तुम्ही अजिबात ठरवू नका. आपण आपल्या अचेतन मनाला जर सांगितलं, माझी मदत कर, मला चांगल्या नोकरीची अतिशय गरज आहे, तेव्हा इतकं सांगितल्यानेही तुमचा संदेश त्याच्यापर्यंत पोहोचतो की तुम्हाला काय हवं आहे. वास्तविक हे महत्त्वपूर्ण आहे. केवळ लक्ष ठरवा, मार्ग पद्धत ठरवू नका. मार्ग आणि पद्धतींवर विचार करून चुकीच्या भावना जागृत करू नका. या सर्व गोष्टी अचेतन मनावर सोपवा. आपण केवळ आपली आवश्यकता वारंवार घोषित करा. जितक्या प्रबळतेनं अधिक वेळा कराल तितकं चांगलं. मात्र हे निश्चित करू नका की अंतिम परिणाम कोणत्या माध्यमातून, कोणत्या व्यक्तीद्वारे मिळतील. ज्या गोष्टींची निर्मिती आपण करू इच्छिता त्या भावना नेहमी पडताळत राहा. त्या जर नकारात्मक असतील तर त्वरित बदलण्याचा प्रयत्न करा. कारण आपल्या भावनाच आपल्याला फीडबॅक देतात. आपण योग्य मार्गावर आहोत की नाही, योग्य दिशेने चाललोय की नाही. नियतीच्या या पद्धतीचा पूर्ण लाभ घ्यायला हवा. आता वाणीविषयी सजग राहा. आपल्याला जे काही हवंय त्याचं दिवसभर उच्चारण करा. मात्र यात एकही नकारात्मक शब्द येऊ देऊ नका. ते एखाद्या बहिऱ्याप्रमाणे ऐका. आपल्याला जे हवंय त्याविषयी जर कुणाचं चांगलं मार्गदर्शन मिळालं तर आपल्या मनात म्हणा, अरे वा, किती छान बोललास. आणि जर एखाद्याचे वाईट किंवा नकारात्मक शब्द ऐकायला मिळाले तर मनात कोणताही विचार न आणता ते बहिऱ्याप्रमाणे ऐका. हे एका उदाहरणाने समजून घ्या. एकदा काही प्राण्यांमध्ये डोंगरावर चढण्याची शर्यत लागली. जंगलातील सर्व प्राणी डोंगराच्या पायथ्याशी जमले. डोंगर खूपच मोठा होता आणि रस्ताही अतिशय ओबडधोबड, कठीण, दगडधोंड्यांनी, काट्याकुट्यांनी भरलेला असा होता. आता शर्यत अशी होती, कोण डोंगराच्या शिखरावर जाऊन परत येऊ शकेल. एक प्राणी म्हणाला, हे तर फारच अशक्य आहे. त्यावर दुसरा म्हणाला, हे दगड कधीही निखळून कोसळू शकतात आणि त्याखाली चेंगरून आपला मृत्यूही होऊ शकतो. हे ऐकून तिसरा म्हणाला, अरे, अमुक अमुक ठिकाणी हे अगदी असंच झालं होतं. कालच बातम्यांमध्ये हे ऐकलं. अशा प्रकारे सगळेच प्राणी नकारात्मक बोलू लागले. पण तिथे एक बेडूकही होता. त्याने शांतपणे डोंगर चढायला सुरुवात केली आणि थोड्याच अवधीत शिखरापर्यंत पोहोचून तो परतलाही. आता सगळ्याच प्राण्यांना खूप आश्चर्य वाटलं. अरे, इतका छोटासा हा जीव पण एवढं मोठं साहस कसा करू शकला? त्याच्यात इतकी हिंमत आलीच कशी? मग सर्वांना समजलं, तो बेडूक बहिरा आहे. त्यामुळे त्यानं इतर प्राण्यांचं बोलणं ऐकलंच नव्हतं. चढणं अशक्य आहे, कसं चढणार? सुदैवाने प्राण्यांचे असे निराशाजनक शब्द त्याने ऐकलेच नव्हते. त्याने केवळ निश्चय केला, हा डोंगर चढायचाच, आणि तो चढला. बस. या उदाहरणावरून आपल्याला कोणती समज मिळाली? तर बहिऱ्याप्रमाणे ऐका. कारण लोक नेहमी नकारात्मकच बोलत असतात. हे शक्य नाही, ते शक्य नाही, असं कधी होतं का? जगात असं आहे, लोक वाईट आहेत, सर्वत्र गोंधळच माजलाय, भ्रष्टाचार संपणारच नाही. अशा प्रकारचे शब्द नेहमी बहिऱ्याप्रमाणे ऐकायला हवेत. अन्यथा लोकांचं नकारात्मक बोलणं वारंवार ऐकून नकळत आपल्यालाही कुठेतरी वाटायला लागतं, खरोखरच हे फार अशक्य आहे, हे कधी शक्य होऊच शकत नाही. जेव्हा कोणी तुमच्यासमोर असं काही बोलत असेल तेव्हा त्या डोंगर चढणाऱ्या बेडकाप्रमाणे ठार बहिरे बना. काही लोकांनी या गोष्टी बहिऱ्याप्रमाणे ऐकल्या म्हणून बरं झालं, अन्यथा पृथ्वीवर इतकी नवनिर्मिती झालीच नसती. लोक वृत्तपत्र वाचून, टी व्हीवरील बातम्या पाहून विचार करत बसतात, ही परिस्थिती कधी सुधारणार नाही. हे नेते लोक नेहमी असंच करत राहणार. युद्ध तर होतच राहणार. लोक अतिशय वाईट आहेत, कायम तसेच राहणार. अशा गोष्टी ऐकून आणि पाहून लोक आपल्या वाणीचा अयोग्य वापर करू लागतात. आता क्रियेविषयी सजग राहा.
आपल्याला आयुष्यात जे काही मिळवायचं आहे त्यासाठी नियतीवर विश्वास ठेवा. समजा आपल्याला एक कार खरेदी करायची आहे, तर त्यासाठी प्रथम एक कीचेन कार कवर खरेदी करावं लागेल. ते आधीच विकत घेऊन आपल्याजवळ ठेवा. यालाच फेथ इन ॲक्शन असं म्हटलं गेलं आहे. आपली जी इच्छा असते त्याविरुद्ध जाऊन कोणतंही काम करू नका. आपल्या कर्मांद्वारे निसर्गात बाधा टाकू नका. तुम्हाला वाटतं मी परीक्षेत उत्तीर्ण व्हावं, पण दुसरीकडे तुम्ही परीक्षेत कॉपी करण्याची तयारी करत असाल, तर याचाच अर्थ आपण निसर्गाच्या कार्यात अडथळा आणत आहोत. म्हणून आपल्या प्रत्येक कर्माविषयी सजग राहा. धन्यवाद.